श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण विनायक चतुर्थी. श्रावण महिन्यातील हे चतुर्थी व्रत आहे. दुर्वा गणपती व्रत करावं, यामुळं बाप्पांचा शुभ आशीर्वाद मिळतोच. त्याचबरोबर तुमची कितीही कठीणातील जर कठीण इच्छा असेल तर ती देखील याने पूर्ण होणार आहे. हे व्रत वर्षातून एकदाच करता येतं. श्रावणात करायचे अतिशय पुण्य आणि फलदायी दुर्वा गणपती व्रत आणि हे अमृतासमान दुर्वांचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि 8 ऑगस्ट 2024 या दिवशी आहे विनायक चतुर्थी व्रत. म्हणजे या दिवशी दुर्वा गणपती व्रत करायचं आहे. त्याचबरोबर ही श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. चातुर्मासातील श्रावण हा व्रत वैकल्यांची रेलचेल असलेला महिना आहे. श्रावणातील प्रत्येक सणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असून निसर्गाशी असलेली सांगड विशेष आहे. श्रावणातील व्रते आणि आचरण्याच्या परंपरा खास अर्थपूर्ण आहे. ते लक्षात घेऊन व्रत आचरण केल्यास व्रत साजरं केलं जातं आणि त्याचं पुण्य जे आहे ते देखील प्राप्त होत असतं. असं म्हटलं जातं की विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या दुर्वा गणपतीचं व्रत हे योग्य पद्धतीने पूजाविधी केली तर कुठलीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असू द्यात ती नक्कीच पूर्ण होत असते. तर बघा त्याचं महत्त्व, पूजाविधी आपण जाणून घेऊया. श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात. मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचं व्रत करण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे. श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केलं जातं. दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी या दिवशी हे व्रत अगदी श्रद्धेने, विश्वासाने आणि अगदी मनोभावे केलं जातं. त्याचबरोबर हे व्रत 2 वर्ष, 3 वर्ष किंवा तुम्ही 5 वर्ष देखील केलं तरी चालतं. श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रताचा आरंभ करून पुढील 6 महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते. या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी खास नैवेद्य म्हणजेच पिठाचे तुपात तळलेले 18 मोदक लागतात. या 18 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील 6 मोदक हे गणपतीसमोर ठेवायचे आहेत. उरलेल्या मोदकांपैकी 6 मोदक इतरांना, कुटुंबातील तुमच्या व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. उरलेले 6 मोदक जे आहेत ते ज्याने हे व्रत केलेलं आहे त्या व्रतकर्त्याने स्वतः खायचे आहे. त्याचबरोबर सर्व मनोरथ पूर्तीसाठी तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील, ज्या काही मनोकामना आहे त्या पूर्ण होण्यासाठी हे व्रत केलं जातं. विशेष म्हणजे या व्रतामध्ये 6 दुर्वांप्रमाणेच गणपतीला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणं ते आवश्यक मानलं जातं. त्याचबरोबर आपण पूजाविधी देखील जाणून घेऊया. जो कोणी हे व्रत करणार आहे त्या व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा एका चौरंग किंवा तुम्ही पाट घेऊ शकता, त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा त्यावर एक कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात म्हणजे तुम्ही थामण जरी घेतलं तरी चालणार आहे, त्या पूर्ण पात्रात दुर्वा पसरवून त्या दुर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यानंतर आता बघा गणेशाची जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर आधी तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती त्याच्यात ठेवायची आहे आणि लाल वस्त्र वाहून षोडोपचारांची त्यांची पूजा करावी. त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध फुलं
तुमच्याकडे जे काय असतील पानं, फुलं, जास्वंदाचं फूल असेल ते व्हायचं आहे. त्याचबरोबर बघा, मात्र आघाडा, शमी या ज्या पानं आहेत ती आवर्जून अर्पण करावीत. जे कुठलं मिळेल ना ते तुम्ही या दिवशी नक्कीच गणपतीला अर्पण करायचं आहे. धूप, दीप, नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे. आरती झाल्यानंतर तुमची जी काही मनात इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. त्याचबरोबर त्यांना हात जोडून प्रार्थना देखील करायची आहे. तसेच बघा, आरतीनंतर गणेश शेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन रुवत संपूर्णता यातू तो प्रसादादी भाननन अशी प्रार्थना करायची आहे. ही मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईलच, तिथून देखील तुम्ही पाहू शकता. पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून इतर जर नाही कसली पानं मिळाली शमीची त्याची, तर तुम्ही फक्त दुर्वा नक्कीच व्हायचे आहे. दुर्वांना या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्या दुर्वा ही अर्पण करायच्याच आहे. एरवी गणपतीची नावे घेत 6 दुर्वा वाहाव्या. मात्र ही चतुर्थी बघा, तुम्ही 21 दुर्वा देखील वाहिल्या तरी चालणार आहे. जेवढ्या तुम्हाला 21 दुर्वांची जोडी करून तुम्ही ती जोडी वाहिली तरी चालणार आहे. तसेच या दिवशी जो व्रत करणार आहे त्याने उपवास करावा. तसेच बघा, तुम्ही पूजा करणार आहात तर त्या पूजेसाठी तुमची जी काही देवघरात जी गणपतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जे काही असेल तर ते चालणार आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन घ्यायची गरज नाही. श्रावणात दुर्वा ह्या भरपूर उगवतात. तसेच इतर सर्व पत्री, फुले जे आहेत ते सहज मिळू शकतात. व्रत करणं हे फारसं या श्रावणात अवघड नाही. गणपतीचे पूजन करताना 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. तसेच बघा, विषम संकेत गणपतीला दुर्वा वाहाव्यात. जसं की 3, 5, 7, 9 अशा दुर्वांच्या जोड्या तुम्ही तयार करायच्या आहे. आणि अशा प्रकारे या दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना ही पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती हा भाविकांची इच्छाही पूर्ण करतो. त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे अशी मान्यता आहे. असंही म्हटलं जातं की बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला अगदी मनोभावे, विश्वासाने आणि श्रद्धेने जर अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे हे व्रत आवर्जून करावं. तसेच दुर्वा औषधी वनस्पती आहे. असं म्हटलं जातं की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली. त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती ही उत्पन्न झाली. म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे. तसेच दुर्वा गणपती व्रतकथा देखील थोडक्यात जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार अनलासूर नामक रक्षक पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणासाठी धाव घेतली. बाप्पांनी राक्षसाशी तुंबळ युद्ध केलं आणि राक्षसांच्या भरात त्या असुराला खाऊन टाकलं. परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पांच्या अंगाची लाही होत होती. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 गाठी खाण्यासाठी दिल्या. तसेच 21 दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य, दुर्वाकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा ह्या आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वांचे स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पान ठेवतो तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच बाप्पांच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो. तसेच हार उपलब्ध नसेल तर 21 दुर्वांची जोडी वाहिली तरी चालते. ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल वाहिले तरी चालते.
दुर्वा अर्पण करताना अनन्यभावे हात जोडून मंत्र म्हणावा, श्री गणेशाय नमः, दुर्वा कुराण समर्पयामी. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली तर दुर्वाकूर वाहून बाप्पांचे व्रत केले तर बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.